जळगाव तालुक्यातल्या शिरसोली गावामध्ये नागवेलच्या पानांची शेती केली जाते। मात्र वाढत्या तापमानाचा फटका जो आहे या नागवेल शेती उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे। आपण आता शिरसोली गावातल्या नागवेलच्या पानांच्या शेतीच्या बागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वाढत्या उन्हामुळे हे आपण दृश्यांमध्ये बघतो की अशा पद्धतीने पान सुकायला लागलेलं आहे, जळायला लागले आहे आणि पान हे सुकल्यानंतर थेट गळून पडत आहे। त्यामुळे आता कुठेतरी जो शेतकरी आहे हा संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे हा वाढत्या उन्हाचा जो कडाका आहे यापासून या नागवेलच्या पानांचं संरक्षण व्हावं म्हणून शेतकऱ्यांनी जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कापड बांधलेले आहेत, साड्या लावलेल्या आहेत। आजूबाजूने जे आहे हिरव्या कापडाचा देखील कुंपण त्यांनी केलेलं आहे। मात्र असं असतानाही आता उन्हाचा कडाका वाढलेला आहे। मार्च महिन्यातच तापमानाचा पारा हा 40 अंशांवर पोहोचला होता आणि दिवसेंदिवस जे आहे तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे आता त्याचा फटका जो आहे या ठिकाणी नागवेलच्या पानांना बसत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण हे नागवेलच्या पानांची शेती करणारे शेतकरी त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, नेमका काय होतं आहे, पानं कशामुळे हे पिवळे पडत आहेत? उन्हाच्या तापमानामुळे पानं एकदम करपून जात आहे आणि त्या पानामुळे आम्ही वरती साड्या बांधल्या आहे। त्या साड्या या मार्च महिन्याच्या हवामानामुळे त्या फाटल्या गेल्या पूर्ण आणि बाजूची जी नेट लावली आहे ती नेट बी पूर्ण फाटून गेलेली आहे। आणि किती किती एकरमध्ये लावलेली तुम्ही पानं? हे पाऊण एकरमध्ये पानमळा आहे। अच्छा, हो। हे पान सुकल्यानंतर नेमकं काय नुकसान होतं? समजा पान सुकलं म्हणजे काय, आमच्या काहीच कामाचं बी नाही, कोणाच्याच कामात येणार नाही असं परिस्थिती आहे। एका वेलावर तरी किती पानं सुकतात समजा? असं एका वेळेवर कमीत कमी 20-25 पानं सुकलेले आहे। याला दुसरा उपाय काय समजा? आता दुसरा उपाय म्हटला म्हणजे की साड्यांशिवाय पर्याय नाही आहे। वरतून ऊन तापमान जास्त झालं आहे, वरतून साड्या बांधल्या, त्याच्यामध्ये साड्या बांधून सनी कोणीतरी माणूस साड्या सोडून सुद्धा घेऊन गेला आहे। 10-15 साड्या सोडून घेतल्या, काही फाटून गेल्या, सगळे हे नुकसानच लागले। किती नुकसान झालं असेल तरी तुमचं या ठिकाणी? आता हे पानं जे सुकतायत किती फटका बसला आहे? पण जवळपास 50,000पर्यंत फटका बसलेला आहे। अच्छा, हो, किती? 50 ते 60,000पर्यंत। समजा उन्हाचा कडाका बसला नसता तर किती उत्पन्न आलं असतं तुमच्या हातात? जवळ 1 लाखापर्यंत उत्पन्न आलं असतं। किती दिवसांनी निघतात पानं? हे पानं तर 4 महिन्यानंतर पानं निघतात। अच्छा, आता किती दिवस झाले समजा? आता आम्ही जानेवारी महिन्यापासून डिसेंबर जानेवारीमध्ये पान विळ्याचे खाली उतारणी करली। नंतर आता ते वेलवरती जाण्याकरता आम्ही कोशिश करतोय, तर वरून उन्हाच्या तापमानामुळे काही पानं जळत आहे, वेळेसच पानं जळून पडतात। हो। तर अशा पद्धतीने जे आहे जवळपास ह्या नागवेलच्या शेतामध्ये जे आहे उन्हाच्या कडाक्यामुळे पानं जे आहेत ते पिवळी पडत आहेत, सुकून आणि थेट खाली पडत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता वाढत्या तापमानाचा असेल, उन्हाचा जो आहे फटका या नागवेलची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बसला आहे आणि मोठ्या नुकसानाचा सामना जो आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना करावा लागतो आहे। हा नुकसानीच्या भागाकडे जो आहे इतर पिकांच्या नुकसानीप्रमाणे या नुकसानाकडेही जे आहे शासनाने लक्ष द्यावं अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।